ग्रेट. सकाळचे 4:30 वाजलेले आणि इथे एवढी माणसं आहेत ना. आता एवढी माणसं जरी असली तरीसुद्धा भीती चोरीची आहेच बरं का. आता याच्यामध्ये फनी पार्ट म्हणजे कॉमेडी हास्यास्पद गोष्ट ही आहे की जास्त माणसं असल्यामुळे जास्त भीती आहे. आता ह्यातला नेमका चोर कोणता कळणारच नाही. आणि यात अजून कॉमेडी म्हणजे काय, माझ्या आजूबाजूवाल्यांना मी पण चोर वाटतो. मग ते मला पण असं बघतात, हां चोर तर नाही ना. सकाळचे 4:27 झाले. आता जस्ट आंघोळ झालेली आहे आणि मी तर आंघोळीला आल्यावर एक माणूस म्हणतो, ओ माझा नंबर आहे. म्हटलं उघड्यावर आला आहे कसला नंबर तुला? हो असं काय? म्हणलं ठीक आहे नंबर तुमचाच बोललो. जो आधी कपडे घालेल तो आधी आंघोळ करेल असं बोललो. मी काय झटक्यातून काढलं फटक्यातच आंघोळच केली. तो आपली बॅग ठेवतोय, ती पांघरून ठेवतोय, नीट ठेवतोय, चोपून ठेवतोय. चोरीची भीती. मी आपलं आंघोळ करून ते आपलं हे वरचं ते धुवून बिवून मोकळा. नमस्कार मंडळी, पंढरीची वारी घेऊन तुमच्या दारी मी अजित थोरबोले, महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी. आनंद इथे पंढरपूर पायी वारीचा आजचा 6वा दिवस आहे आणि आज माऊलींची पालखी सासवडहून जेजुरीला जाते. ही पार्टी मला एवढी आवडली की कालपासून ठरवलं इथे एक व्हिडिओ काढेल म्हणून हा शेवटचा व्हिडिओ इथला. काय आंघोळ केली आणि कपडे नाही धुतली यार. ते परत धुवा, ते वाळण्याचं टेन्शन, ते ओलेच घेऊन चाला. काय त्याला लॉजिक नाही. सगळं अर्ध लक्ष तिकडे जातं, अर्धी झंझट वाढते. इथं लोक चड्ड्या 2-2 दिवस घालतात, आपण वरचं घालेलं काय. म्हणून मग शर्ट पॅन्ट कालचंच घातलं. आता जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ऊन मस्त टाकेंगे. आता आपलं झालेलं आहे उरकून. आता फक्त काहीतरी थोडंसं दुग्धजन्य पदार्थ काही भेटले तर बघतो. आणि पालखी निघायला वेळ आहे अजून. लहान सहान दिंड्या पुढच्या पाठच्या अशा जातात हळूहळू. बस काय होतं, सकाळ असे शब्द फुटत नाहीत आणि तेवढ्यात माणसं येऊन भेटले की मग त्यांना वाटतं हा भेटला, बोलत काय नाही. पण त्यांना कसं सांगू, मला सकाळ अशी उत्पत्ती होत नाही आतून. पण ह्यांना मला भेटून आनंद झाला. म्हटलं तुम्हाला व्यक्त करायचा, सगळ्यांना आनंद पोचवा तुमचा. बोला माऊली. रामकृष्ण हरी. तुम्हाला भेटल्यानंतर आम्हाला खूप आनंद झाला, कारण मी 2 वर्ष झालं तुमचं व्हिडिओ बघतोय. आपल्या अचानक बस स्टँडवर भेट झाली, भारी वाटलं आम्हाला. मी त्यांना असं वाटलं की बाबा पोरगा गप बोलत का नाही, आम्हाला का बोलत नाही. मी म्हटलं भाई सकाळ थांबा जरा, पोटात अन्नाचा दाणा नाही माझ्या. एक अन्नाच्या दाण्यासाठी रामकृष्ण हरी. सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि माऊलींचा हा नगर आहे माझ्या मागे आणि माऊलींचा रथ बाजूला आहे. आणि आताशी माऊली अजून पालखीत येणार आहे. चाललेले आहेत, दर्शन घ्या, आणि विशाल महाराज भेटलेले आहेत. आणि अजून एक वारकरी भेटलेला आहे मला, जो लय मोठा वारकरी आहे, ज्याला माहिती नाही मी इथं आलेलो आहे. आणि आपले विशाल माऊली भेटलेले डिजिटल वारकरी. लयच भारी काम झालेलं आहे. आणि सोबत माऊली पण आहेत आमच्या इकडेचे माऊली. हे माऊली पण सोबत आहेत, हे माऊली पण सोबत आहेत. वर माऊली, खाली माऊली, सगळं महाराष्ट्राचे डिजिटल वारकरी हे एकदम उत्तम प्रकारे आपल्याला संपूर्ण वारी दाखवत असतात. खरंच तुम्हाला सॅल्यूट आहे आमचा. तुम्ही एकटे राहता, आम्ही तरी दिंडीत राहतो, आम्हाला सर्व सोय असते. तुम्हाला कुठल्याही प्रकारची सोय नसताना तुम्ही एकटे सर्वायवल करता आणि ही वारी दाखवत असता लोकांना. बस का? ओके. सगळं बघितलं, अजून सगळं आवडतं. वा धन्यवाद. कुठले तुम्ही? सासवड. परत बोला, रेकॉर्ड नाही झालं मागाचं. धन्यवाद. माऊलींच्या पालखीसमोरच मला भेटले आणि हाक मारलेला म्हणून ओ डिजिटल वारकरी. मी पळत गेलो त्यांच्याकडे. मग ठिकाणी समाज आपलं मंदिर पाहिजे. एक नंबर यार. खाली जावायची इच्छा होते पण जेजुरीला पण जायचंय मला. हा सकाळचा पहिला विसावा आहे आजचा. वेळ आहे 9:45 आणि ठिकाण आहे बोरा वके मळा. आजचा पहिला विसावा.
तो माऊलीचा रथ दिसतोय आणि तिथे आतमध्ये माऊलीची पालखी असते विश्रामासाठी. कट मी चालता चालता माझ्या पुढे 2-4 पोरांचा ग्रुप चालत होता. त्याच्यामध्ये काहा बाहा हा हा असं काही ते करत होते. मला कळलं तिकडची जरा नॉर्थची पोरं आहेत, युपी बिहार. मला वाटलंच. त्याला विचारलं भाई कहा से हो, तो कहा से हो आप? युपीचा पोरगा आहे. आणि त्याला विचारलं तू काय करतो वारीमध्ये, हा तुला कोणी सोडलं इकडे वारीमध्ये? तर तो बोला त्याला हाफ डे दिलेले आज फक्त वारी बघायला. मुझे ना बताओ कैसे लग रहा है तुमको ये सब देख के? अच्छा लग रहा है, हाँ, और क्या मजा आ रहा है? बहुत मजा आ रहा है. हा पोराला मजा आले. याच्यासोबत 4-5 पोरं अजून ते पुढे पुढे चालतायत, लाजतायत बिचारे, लाजाळू आहेत. चांगली पोरं आहेत, मस्त एन्जॉय करतायत. कामावर सुट्टी आहे त्यांना, हाफ डे त्यांना आज, मशीन काम करतात. आपली का असे ना पण ते पण वारी बघतायत, त्यांना पण बरं वाटतं. ते बोलतात असं आम्ही कधी बघितलंच नाही, असं कसं बघितलंच नाही. त्याला बोलून नर्मदा परिक्रमा असते तसं ही वारी. त्यात काय पोरं चांगले आहेत, पण कष्टाळू पोरं आहेत बाबा. 20,000मध्ये किती काम करतात ते, 20-20 तास काम करतात. डेडिकेशन. सल्यूट बाय. मी जिथे शेंगदाणे खात बसलो होतो तिथं माझ्या समोर 2-3 मुलं बसली होती आणि ते परभणीचे होते आणि त्यांच्या मी गप्पा ऐकत होतो. त्यातली एक पोरगी बोलते बाई मला तर लग्नच नाही करायचं, मला तर नर्मदेच्या काठी राहायचं आहे, तिथं बसून नामस्मरण करायचं आहे, मला हे काहीच करायचं नाही आहे. मी बोलते यार एवढे बारक्या पोरं, ते मे बी दिंडीत पण होत्या कुठल्या तरी. पण मी म्हणतो भाई तू काय गप्पा मारते, नर्मदेत राहणार, एकटी राहणार, तुला आज 2 टाईम घरातलं खायला मिळते म्हणून तुला हे सुचते. मला वाटतं हे सगळे रीलचे दुष्परिणाम आहेत. रील बघायच्या त्या, रील बघून वाटतं वाय मी पण असंच करणार, मला पण असं स्वातंत्र्य मिळेल, मी पण असं व्लॉग टाकेल, जे काय असेल. बट आय फील इट्स ऑल अबाउट रील्स, जस्ट बिकॉज ऑफ रील्स. अरे नर्मदा परिक्रमा आणि ते राहणं एकटं हे काय गप्पा नाही. त्याला इथे पाहिजे जातीचे, इथं तुम्ही ओरिजिनल पाहिजे रे. असं रील बघून तुम्ही प्रेरणा घेणार आणि मग तुमची प्रेरणा होणार आणि मग झालं हे डुप्लिकेट झाले सगळं. डुप्लिकेट भक्ती झालेली आहे, डुप्लिकेट दूषित. आय डोंट लाईक दिस. हे बघा शिवरी आहे 3 किलोमीटर, अजून 3 किलोमीटर शिवडी आहे. शिवरी हां. मग तिथं विसावा आहे दुपारचा का काय माहिती नाही, पण आहे तिथं बाबा. हे आहे श्री क्षेत्र यमाई माता मंदिर शिवरी. आलो बाबा. किती ऊन होतं रे देवा. कसा पोचलो इथं. आली बाबा शक्ती. अरे माऊलींचा रथ मागेच आहे, कळतच नाही. हे बघा मंदिराच्या आतमध्ये माऊलींची पालखी. अय कुठे गेली मला दिसत नाहीये. ही पालखी जी दिसत नाहीये आणि हा रथ जो दिसतोय. हे आलो बघ मी शिवरीला, आलो बघ मी शिवरीला, उन्हामधी आलो बघ मी शिवरीला, आलो बघ टिटंग आलो बघ यमाई माते शिवरीला, यमाई मातेच्या शिवरीला. कॉपीराईट. चला तुम्हाला आज जवळून दाखवतो हे माऊलीचे अश्व. बघा ज्याच्यावर माऊली असतात असं आपण मानतो, म्हणजे असतातच, आणि ते त्याच्यावर ते बसतात आणि ह्याच्यावर बघा काय काय डिझाईन आहे. जवळून बघूया. श्री गोविंद गोविंद राधे असं काहीतरी लिहिलेलं आहे. पायामध्ये दोरा आहे. याच्या आसन आहे, याच्यावर सुद्धा काहीतरी लिहिलेलं आहे. श्री ज्ञानेश्वर असं लिहिलेलं आहे. ह्या दोऱ्या आहेत. हे चांदीचं आहे. हे चांदीचं काय म्हणतात त्याला, रंगीबेरंगी घुंगरू आहेत. हे कवड्याच्या माळा टाईप डिझाईन आहे. आणि हा अश्व किती मस्त आहे ना. मी पहिल्यांदा बघतोय असं जवळून.
बघा तुम्ही पण इथे जवळून कधी बघितलं आजपर्यंत. हे बघा, व्हिडिओच्या साईडला वाव, हे बघ त्याला ना सुगंध यावा म्हणून कढीपत्ता आहे. काय आहे कढीपत्ता आहे? कढीपत्ता नाही आहे. हे काय मस्त दिसतो यार, म्हणजे वाटतो की देवाचा घोडा आहे असं वाटतो. खरंच ग्रेट. आणि हे नाईस. सगळ्या दिंड्यांचं जेवण चालू आहे दुपारचं आणि नेहमीप्रमाणे आपण त्यांना फक्त बघायचं आणि तुम्हाला सांगायचं जेवतात म्हणून. मेरा तो अभी तक कुछ नहीं हुआ है भाई. शेंगदाणे जो खाया मूठभर शेंगदाण्या, वही शेंगदाण्या के दम पे हम चल रहे. आता हे बघा, असं वाटतं की माणसं कशी शिस्तीत रांगेत बसलेत, पण तसं नाही आहे. ही जी वर पट्टी आहे ना, त्या पट्टीची सावली बरोबर तेवढीच आहे आणि बरोबर तेवढ्यावरच बसलेले आहेत माणसं. हम तो भाई चलेंगे आज. नशिबात माझ्या काय लिहिले रे, नशिबात माझ्या काय लिहिले रे, देवा तुझ्या दारी काय पाप केले, देवा तुझ्या दारी काय पाप केले. मी आत्ता कुठं बसलो आहे मलाही माहिती नाही. म्हटलं पटपट पुढे जाईल म्हणून निघालो होतो, पण इथं ही कोणती ती दिंडी आहे, दिंडी क्रमांक 200. त्यांचं जेवण वगैरे होतं वाटतं. मग तेच सुगंध येतो डाळ भाताचा वगैरे. आणि मग थोडीशी जागा दिसली, म्हटलं बसूया. आता काय जागा नाही आहे म्हणून पुढे जाण्यात काय अर्थ नाही आहे, कारण रखरखतं ऊन जे आहे ते कमी व्हायचाच काहीच स्कोप नाही आहे. हे बघा दिंडी लावले ना, हे झेंडे आणि मध्ये पाटी, ते यात लिहिले दिंडी क्रमांक 200. आवाज खूप आहे पण सावली आहे आणि हवा येते म्हणून बसलो इथे मूळ. हो, खरं सांगू का, उन्हाचा एवढा त्रास झाला, पण मला माहिती होतं की मला हा शॉट घ्यायचा आहे. मला पुलावरून माऊलींना असं बॅकग्राऊंडला जाताना दिसले पाहिजेत आणि ही अविस्मरणीय फ्रेम मला कायमस्वरूपी माझ्या डोळ्यांसमोर कधीही बघता यावी म्हणून मी एवढा उन्हामध्ये चाललो आहे. विश्रांती करू शकलो असतं, पण म्हटलं जाऊ दे यार, हे वर्षातून एकदा होतं आणि बेस्ट होतं. बोललो जायचं आहे आणि जे मला हवं आहे ते मला टिपायला भेटलेलं आहे माऊली. आणि हा शॉट घेता घेता एक मित्र भेटला, तो बोलतो भाई तुला काहीतरी बोलायचं आहे मला. म्हटलं बोल मित्र, काय बोलायचं. ज्यांना घर बसल्या अनुभवायची असेल पंढरीची वारी, त्यांनी बघत राहा यांचं यूट्यूब चॅनल डिजिटल वारकरी. जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल. थांबा किंवा माऊली थांबा, मी आलो तुमच्यासाठी. बेलसर, वाघापूर, उरोळी, कांचन, कोरेगाव. चला. अरे एवढं चाललो तरी अजून आहेच का जेजुरी 4 किलोमीटर. पंढरपूर जवळ वाटतं त्याच्यापेक्षा. मला आत्ता माझ्या मित्राचा फोन आला, बोलतो भाई तू ठीक आहेस ना. म्हटलं ठीक, मला काय झालं. बोललो मित्र ओकेच आहे. बोलतो नाही तिकडं जेजुरीला मंदिराच्या इथं दिसतोय का मी, मोठा ॲक्सिडेंट झाला म्हणे, भरपूर लोकांना लागलं वगैरे, असं काहीतरी झाल्याचं मला कळलं. त्याने फोनवर सांगितलं आहे, ते मला माहिती नाही आहे, पण असं काहीतरी झालेलं आहे. जर झालं असेल तर भाई लय वाईट झालं आहे. काय बोलणार आता, मग काय झालं तेच माहिती नाही म्हणून बोलू पण शकत ना, काय प्रॉब्लेम. प्या प्या पुपूचलं आहे यांचं. अखेर माऊलींसोबत जेजुरीमध्ये आलेलो आहे. जेजुरीची वेस माझ्या डोळ्यासमोर आहे आणि माझ्या मागे उभा मंगेश. कुठे गेला माऊली? नाही कुठे गेले, दिसले कुठे गेले. दिस इज व्हॉट आय वॉज टॉकिंग अबाउट माऊली.
मल्हारीच्या दाराशी आलेलो आहे मी. आता माझ्या मागे जेवढं जागा आहे इथं सगळं आता पिवळा पिवळा भंडारा उधळणार आहे. त्या क्षणाची वाट बघतोय. वेळ आहे 6 वाजलेत. भंडाऱ्याच्या उधळायची वाट बघतोय मी माऊले. माऊलींच्या रथावर भंडाऱ्याची उधळण झालेली आहे. माऊलींचं जेजुरीमध्ये आगमन झालेलं आहे. आणि अशा प्रकारे आजचा व्हिडिओ मला संपवायचा आहे. बास झालं बाबा, लय मजा आली, काय मजा आली, काय मजा आली, काय मजा आली. आणि कालपासून तुम्ही लय कमेंट करताय, मस्त अशाच कमेंट करा. नवीन व्हिडिओ लवकरच येतो. उद्यापासून कधी नवीन ट्राय करणार ते पण मला सांगा कसं वाटतंय. मला इथं शोधायला येऊ नका लगेच. तोपर्यंत जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल.